नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचे स्वागत करतो. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मोबाईल ॲपद्वारे पीक विमा कसा भरायचा आणि कोणत्या पिकासाठी किती पैसे लागणार आहेत याची सविस्तर माहिती प्रोसेस या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. चला तर मग आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला यासाठी एक ॲप्लिकेशनची जरूरत आहे, ते म्हणजे क्रॉप इन्शुरन्स. तुम्हाला हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन करायचे आहे. लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन करताना तुम्हाला तेथे तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबरनी लॉग इन करून घ्या. मित्रांनो, तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशन कसे करायचे याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घ्यावा. चला तर मग मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल प्रीमियम कॅल्क्युलेटर. ते ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे सीझन निवडा, तुमचं इयर निवडा, तुमची स्कीम जी आहे PMFBY निवडा, तुमचं स्टेट निवडा. ज्या काय स्टेटमध्ये तुम्ही राहता तेच तुम्हाला स्टेट निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती पैसे लागणार आहेत ते पीक निवडून घ्या. आता मी कांदा निवडून घेतो इथे. आता कांदा निवडून घेतल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं किती एरिया आहे, तर माझा 1 हेक्टर आहे, त्यामुळे मी इथे 1 हेक्टर टाकत आहे आणि चेक प्रीमियमवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सम इन्शुरन्स 68,000 आहे आणि टोटल प्रीमियम जे काही खाली दाखवत आहे ₹510 आपल्याला पे करावे लागणार आहे, तर 1 हेक्टरसाठी पीक विमा भरण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे तुमचं चेक करू शकता कोणत्या पिकासाठी किती आपल्याला पैसे भरावे लागणार आहेत. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे या ठिकाणी येऊन चेक करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपण बघूयात पीक विमा कसा भरायचा. मित्रांनो, तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन दिसेल PMFBY इन्शुरन्स, या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे स्टेट निवडायचे आहे, तुमचा सीझन खरीप निवडा. त्यानंतर स्कीम जी असेल ते PMFBY निवडा, इयर 2025 निवडा आणि सबमिट अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं बँक अकाउंट निवडून घ्यायचं आहे, इथे क्लिक करा. तुम्हाला जर नवीन बँक अकाउंट ॲड करायचे असेल तर तुम्ही इथे खाली ॲड न्यू बँक अकाउंटवर क्लिक करून ॲड करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी काही डिटेल्स दिली होती ते ॲटोमॅटिक इथे येऊन जाईल. तुमचं नाव, तुमचं आधार कार्ड नंबर, तुमचा मोबाईल नंबर, रिलेटिव्हचं नेम, तुमचं एज, तुमचं मेल जे काय असेल ती सर्व माहिती या ठिकाणी येऊन जाईल. जर नसेल तर तुम्ही ते फिल करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी क्रॉप लोकेशन डिटेल्स टाकायचे आहेत, म्हणजे जे काही रान आहे आपलं शेती त्याची डिटेल्स टाकायची आहे. तुमचं जे काय जिल्हा असेल तो निवडून घ्या, तालुका निवडा, रेव्हेन्यू सर्कल निवडा, तुमचं ग्रामपंचायत निवडून घ्या, तुमचं गावाचं नाव निवडून घ्या आणि सेव्ह प्रोसीडवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे क्रॉप डिटेल्स टाकायचे आहेत. आता मिक्स असेल तर मिक्स करा, इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल करा. इंडिव्हिज्युअलवर ते तुमचं जे काय पीक आहे ते पीक निवडून घ्या. तर मी मका निवडून घेतो. त्यानंतर जे काही तुम्ही लागवडीचा दिनांक आहे तो लागवडीचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. ओनरशिप टाकायची आहे. तुम्ही स्वतःचं असेल तर ओनर करा किंवा तुम्ही भाड्याने घेतले असेल तर टेनंट करा. त्यानंतर सर्वे नंबर टाकायचा आहे तुम्हाला या ठिकाणी. खाते नंबर टाकून घ्या, तुमच्या जे काही रानाचा खाते नंबर असेल शेतीचा तो टाका. त्यानंतर प्रोसीडवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही आपण माहिती भरली होती, खाते नंबर, किती एरिया आहे हे तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्याला क्लिक करा आणि प्रोसीडवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सम इन्शुरन्स ₹43,200 आहे मका या पिकासाठी 1.2 हेक्टरसाठी आणि आपल्याला पे करायचे आहेत ₹432. प्रोसीडवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही अजून पण पिके ॲड करू शकता. ॲड मोर क्रॉप या ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही क्लिक करा आणि तुमचं अजून पिकं असतील तर अजून पिकं ॲड करू शकता. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर पहिले डॉक्युमेंट आहे की
तुमचं जे काय पासबुकचं फोटो आहे या ठिकाणी अपलोड करायचा आहे. बँक पासबुकचा तुमचा फोटो अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला हे 2 नंबरचं ऑप्शनल आहे ते अपलोड नाही केलं तरी चालेल. 3 नंबरचं सोविन सर्टिफिकेट. मित्रांनो, याची PDF आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि त्यामध्ये जी काही सविस्तर माहिती वाचा आणि फिल करा ते सर्व डॉक्युमेंट आणि फोटो काढून इथे अपलोड करा. त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे खाली आणि तुम्हाला पेमेंट करायचे आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचा पीक विमा सक्सेसफुली सबमिट होईल. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही तुमचा पीक विमा भरू शकता मोबाईलवरती घरी बसल्या. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.